नमस्ते मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया गाथा नवनाथांचे. आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो, गुरुदेव दत्त हे नागनाथांना बोलवून घेतलेले असतात. तिथे कानिफनाथ व जालिंदरनाथ आलेले असतात. गुरुदेव दत्त सांगत असतात की तुझ्या मदतीला आता हे सुद्धा असणार आहेत, जालिंदरनाथ व कानिफनाथ. तुला काय हवं असेल ते हे तुला मदत करतील, सहाय्य करतील. जालिंदरनाथ नागनाथला विचारू लागतात, तुला काय सहाय्य करायचे आहे ते आम्हाला सांग. आता तू आणि तुला कसली चिंता असेल ते सुद्धा सांग. तुझी चिंतासुद्धा दूर करू आपण. गुरुदेव दत्त विचारू लागतात, नागनाथ तुझं अन्नदानाचं काम कसं चालू आहे, व्यवस्थित सुरू आहे ना? नागनाथ सांगू लागतात, हो त्याचं काम तर व्यवस्थित सुरू आहे. गुरुदेव दत्त बोलू लागतात, बरं मग कशाबद्दल तुला काय अडचणी असतील तर सांग. नागनाथ सांगू लागतात, हो पद्मिनी आईला मी घरामध्ये घेऊन आलेलो आहे. मला तेच आता खूप थोडं अवघड वाटत आहे, कारण तिला घरामध्ये राहावं लागेल. ते लोकांना समजलं तर अवघड व्हायचं, हीच थोडी भीती वाटत आहे. जालिंदरनाथ सांगू लागतात, बरं नागनाथ तू एक काम कर, तिला नागाच्या रूपामध्ये नको ठेवूस, तू तिला मनुष्याच्या रूपामध्ये ठेव. म्हणजे कसं लोकांना काहीही वाटणार नाही व कोणीही घाबरणार नाहीत. नागनाथ म्हणू लागतात, हो हे चांगलं आहे, तसं केलं तर चांगलंच होईल. जालिंदरनाथ सांगू लागतात, बरं तू एक काम कर, मी तुला विभूती देतो, हे तिच्या अंगावर टाक. म्हणजे ती मनुष्य रूपात येईल, म्हणजे एका स्त्री रूपात येईल. नागनाथ म्हणतो, बरं ठीक आहे, मी आता जाईन व तसेच करेल. दत्तगुरू म्हणत असतात, नागनाथ तुला आता फार वेळ झाला आहे इथे, तू आता घरी जाऊ शकतोस, नाहीतर तुला ते शोधू लागतील व वनात येतील. म्हणून तू आता लवकरात लवकर घरी जा. नागनाथ म्हणतात, हो मी आता घरीच जाईल. इकडे आपण पाहतो, नागनाथची आई नागनाथच्या वडिलाला म्हणत असतात, अजून नागनाथ आलेला नाही, कुठे गेला आहे बरं तो? नागनाथचे वडील म्हणतात, असेल कुठेतरी गेला असेल, येईल तो लगेच. तेवढा तिथे नागनाथ येतो. नागनाथची आई म्हणू लागते, कुठे गेला होतास इतका वेळ? नागनाथ सांगू लागतो, मी वनामध्ये गेलो होतो गुरुदेवांकडे व तिथे कानिफनाथ व जालिंदरनाथ आलेले आहेत, त्यांची मला भेट घालून दिली आहेत. आता ते मदतीला सुद्धा असणार आहेत माझ्या, त्यामुळे घाबरायची आता काहीही गरज नाही. व जालिंदरनाथांनी मला एक विभूती दिली आहेत, ते पद्मिनी आईवर टाक म्हणून सांगितले आहेत. ती मनुष्य रूपामध्ये येईल, म्हणजेच एका स्त्री रूपामध्ये येईल. आपल्याला मग लपवायला काहीही अवघड राहणार नाही. नागनाथ पद्मिनी आईला हाका मारू लागतो, पद्मिनी आई तू बाहेर ये. पद्मिनी आई तिथे येते. हो नागनाथ त्याच्यावर मंत्र करतो, विभूती टाकतो. तेवढ्यात तिथे तसे करताच ती एका मनुष्य रूपामध्ये येते, म्हणजे स्त्री रूपामध्ये येते. नागनाथाला ती मिठी मारते व म्हणते, मला तुला जवळ घ्यायचं होतं, तीसुद्धा ही इच्छा पूर्ण झाली. पद्मिनी आई सर्वांना सांगू लागते, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे. आता इथे मी घरात होते म्हणून तुम्हाला खूप भीती वाटत होती, पण नागनाथांनी मला वाचवलं. वनामध्ये काही दुष्ट लोक आले होते, ते मला मारणारच होते, मला नागनाथांनी वाचवलं. त्यामुळे नागनाथांनी मला घरात घेऊन आलं, नाहीतर मी वनामध्येच राहणार होते. नागनाथचे आईवडील म्हणू लागतात, तुम्ही इथे राहा, काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही इथे आहात म्हणून नागनाथही किती खुश आहे, आनंदी आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे राहू शकता आणि नागनाथाच्या आनंदासाठी आम्ही काहीही करू शकतो. नागनाथ सांगू लागतो, हो पद्मिनी आई तू इथेच थांब, तू आता कुठेही जाऊ नकोस, कारण ते दुष्ट लोक तुला मारायला पाहतील. तू इथे सुरक्षित आहेस, तुला इथे काहीही होणार नाही. नागनाथचे आईवडील म्हणू लागतात, बरं आता तू पाटील गावचे लोक विचारले तर काय सांगायचं? आता ही कोण आहे म्हणून कसं काय सांगणार आपण? हा एक प्रश्न आहेच. नागनाथ म्हणू लागतो, काहीतरी सांगता येईल, त्याचं काय नाही एवढं.
पाहू आपण ते काय करायचं. इकडे आपण पाहतो श्रीपाद त्या 2 भावांना व आईला सांगत असतो, आपण आता ते ईश्वरपिंड बनवलेलं आहे, त्याचं आता आपल्याला विसर्जन करायचं आहे. त्या भावाला सांगू लागतो, तू हे ईश्वरपिंड ह्या पाणीमध्ये घाल आणि विसर्जन कर आणि तुझे जे काही कष्ट असतील ते ह्या विसर्जनामध्ये जाऊ दे असे म्हण. तो तसेच म्हणतो व ते ईश्वरपिंड विसर्जन करतो. ते विसर्जन करून होतं. शिरपादची आई शिरपादला म्हणू लागते, हा ठीक झाला तर तू निघून जाणार असे बोलला होतास, मग आता हा बरा झाला तर तू निघून जाशील का? श्रीपाद म्हणू लागतो, ते आता मी काहीही सांगणार नाही, ते पुढं आपण पाहू काय करायचं ते. पुढे आपण पाहतो नागनाथ घरामध्ये बोलू लागतो, मी आता थोडे गावामध्ये जाऊन येतो व लोकांना अन्न देऊन येतो. नागनाथची आई म्हणू लागते, अरे बाळा तू जातोस ठीक आहे, पण हे गुरुआईला व पाटीलला काही आवडत नाही म्हणून ते तुझ्या जीवावर आले आहेत, तुला मारायला पाहत आहेत. नागनाथ म्हणतो, ते असे वागलेत म्हणून मी चांगले काम करायचं सोडून द्यायचं का? असे नाही, मी माझं काम करेनच आणि चांगलं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. नागनाथची आई म्हणू लागते, अरे पण ज्यांना अन्न लागणार आहे, ज्यांना पाहिजे आहे ते स्वतःहून आपल्या घरी येतीलच ना. नागनाथ म्हणतो, नाही, काही लोक इकडे येण्यामध्ये संकोच करत आहेत, त्याच्यामुळे आता मलाच जावं लागल व सर्वांना अन्न द्यायला लागल, म्हणून मीच जातो व लोकांना अन्न देऊन येतो. पद्मिनी आई म्हणू लागते, हो तू हे काम करतोयस मला खूप चांगलं वाटतंय, लोकांची मदत करतोस, अन्न देतोस, हे खूप चांगलं काम आहे. नागनाथची आई नागनाथच्या वडिलाला बोलू लागतात, बरं तुम्ही एक काम करा, ह्याच्यासोबत तुम्हीही जा, म्हणजे कसं त्याच्यावर नजर राहील तुमची, कोण काही करतेत का ते पहा. नागनाथचे वडील म्हणतात, हो मीही जाईल त्याच्यासोबत. पुढे आपण पाहतो नागनाथ सर्वांना अन्न देत असतो. तेवढ्यात तिथे पाटील व त्याची पत्नी दोघेही येतात व नागनाथला म्हणू लागतात, काय र सर्वांना अन्न देत आहेस बरं? नागनाथ सांगू लागतो, हो सर्वांना अन्न देत आहे मी. तेवढ्यात पाटील म्हणतो, बरं ते तुमच्या घरामध्ये अनेक कोण आहेत आलेले? नागनाथ म्हणतो, आमची आई आहे ती. पाटीलची पत्नी म्हणते, आईबद्दल नाही बोलत, दुसरी एक स्त्री आहे ती कोण आहे? नागनाथ म्हणतो, आमची मावशी आहे ती. पाटलीन बोलू लागते, बरं मग आम्ही आत्तापर्यंत तिला पाहिलेलं नाही आणि आम्हाला नजरेला सुद्धा आलेलं नाही, असं अचानक कसं काय आली बरं तुमच्या घरामध्ये? आणि आत्तापर्यंत आम्ही मावशी तुमची पाहिलेलीच नव्हती. पाटीलचा पोरगा म्हणू लागतो, अरे तू तर नागाच्या पोटामध्ये आलास ना, मग मावशी कुठून आली तुझ्यात? पाटील म्हणू लागतो, हे बघा तुम्ही लोकांना फसवत आहे. नागनाथ म्हणतो, आम्ही चांगलंच काम करत आहोत, लोकांना मदत करत आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि जमल तितकं शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.